विचार करा की तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे ती एका क्षणात तुमच्या डोळ्यांसमोर एका चित्रात आली तर. आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत जे इमेज बनवण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकत आहे. याच्या मागे ना एक खूप मोठी कल्पना आहे. हे फक्त एक साधंसुधं सॉफ्टवेअर नाहीये. गुगल याला आपला क्रिएटिव्ह पार्टनर म्हणतोय. पण याचा नेमका अर्थ काय होतो, चला बघूया. तर हे नॅनो बनाना प्रो नक्की आहे तरी काय? आणि हो, बाजारातल्या इतर टूल्सपेक्षा हे वेगळं कसं आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे गुगलचं सर्वात ॲडव्हान्स इमेज मॉडेल आहे. हे जेमिनी नावाच्या एका पॉवरफुल एआयवर बनवलंय. आणि आपल्याला हे कुठे वापरता येतं? तर जेमिनी ॲप आणि एआय स्टुडिओमध्ये. इथे आपल्या साध्या साध्या कल्पनांना अगदी प्रोफेशनल लेवलच्या चित्रांमध्ये बदलण्याची ताकद आहे. ओके, मग याचा बेस्ट वापर कसा करायचा? चला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करूया, म्हणजे आपली कल्पना या एआयला नेमकी कशी सांगायची. एकदम बेस्ट रिझल्ट्स हवे असतील ना, तर एका फिल्म डायरेक्टरसारखा विचार करायला हवा. आपल्या कल्पनेचे 5 महत्त्वाचे भाग स्पष्ट करायचे. 1. विषय, म्हणजे चित्रात कोण किंवा काय आहे. 2. रचना, म्हणजे शॉट कसा दिसला पाहिजे. 3. क्रिया, म्हणजे तो विषय काय करतोय. 4. स्थान, म्हणजे हे सगळं कुठे घडतंय. आणि 5. शैली, म्हणजे चित्राचा लुक अँड फील कसा असेल. उदाहरण बघूया. फक्त एक मांजर असं सांगण्याऐवजी जर आपण सांगितलं की एका किमयागाराच्या लायब्ररीत बसून जादुई मंत्र म्हणणारी एक गुबगुबीत कॅलिको मांजर, तर बघा किती फरक पडतो. असं डिटेलमध्ये सांगितल्यावर एआयला एक क्लिअर डायरेक्शन मिळते आणि रिझल्ट एकदम परफेक्ट येतो. ठीक आहे, आता या बेसिक गोष्टी तर समजल्या. मग चला आता एक स्टेप पुढे जाऊया आणि एकदम प्रोफेशनल लेवलचे रिझल्ट्स मिळवण्यासाठी काही ॲडव्हान्स कंट्रोल्स बघूया. आणि हा फरक बघा इथे किती स्पष्ट दिसतोय. फक्त एक रोबोट बरिस्टा म्हटलं की एक साधं चित्र येतं. पण त्यात जर आपण लाइटिंग, कॅमेरा अँगल आणि मंगळावरचा फ्युचरिस्टिक कॅफे असे डिटेल्स टाकले ना, की मग अख्खं चित्रच बदलून जातं. म्हणजे इथे आपण खऱ्या अर्थाने एक सिनेमॅटोग्राफरच बनतो. आपण कॅमेरा आणि लाइटिंग ठरवू शकतो, शॉटची रचना आणि ॲस्पेक्ट रेशो निवडू शकतो. इतकंच नाही तर आपल्याला हवा तो टेक्स्ट आणि फॉन्ट टाकू शकतो किंवा रेफरन्ससाठी एखादा फोटोसुद्धा वापरू शकतो. बरं, मग हे सगळे कंट्रोल्स वापरून आपण नक्की काय काय करू शकतो? चला याची 7 जबरदस्त आणि प्रॅक्टिकल उदाहरणं बघूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तंत्र, चित्रांमध्ये अगदी शार्प आणि क्लिअर टेक्स्ट टाकण्याची क्षमता. म्हणजे आकर्षक पोस्टर्स, इन्फोग्राफिक्स किंवा जाहिराती बनवण्यासाठी हे फीचर खूपच कामाचं आहे. आता या मॉडेलकडे जेमिनी 3 मुळे खऱ्या जगाचा ज्ञान आहे. त्यामुळे काय होतं तर ते जेट इंजिनसारखे सायंटिफिकली अचूक डायग्राम्स बनवू शकतं किंवा प्राचीन रोमसारखी ऐतिहासिकदृष्ट्या खरी वाटणारी दृश्यसुद्धा तयार करू शकतं. आंतरराष्ट्रीय बाजारासाठी डिझाईन बनवणं किती सोपं झालंय बघा. समजा आपण एखाद्या प्रॉडक्टचा मॉकअप बनवला तर त्यावरचा टेक्स्ट आपण जापानी, फ्रेंच किंवा कोरियन सारख्या अनेक भाषांमध्ये लगेच ट्रान्सलेट करू शकतो. इथे आपल्याला सीनवर अक्षरशः स्टुडिओ क्वालिटी कंट्रोल मिळतो. एका क्लिकवर दिवसाची रात्र करा, शॉटचा फोकस बदला किंवा अख्ख्या सीनचं कलर ग्रेडिंगच बदलून टाका. सगळं काही आपल्या हातात आहे. आजच्या जगात हे किती महत्त्वाचं आहे. एकाच मेन आयडियाला आपण मोबाईलसाठी व्हर्टिकल, सोशल मीडियासाठी स्क्वेअर किंवा सिनेमासाठी वाईड शॉट अशा वेगवेगळ्या साईजमध्ये अगदी सहज बदलू शकतो. या 2 खूपच जबरदस्त गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपण 2 पूर्णपणे वेगळे फोटो एकत्र करून काहीतरी नवीन बनवू शकतो. आणि दुसरी, आपण आपल्या कॅरेक्टरला वेगवेगळ्या शॉट्समध्येही अगदी सारखं ठेवू शकतो, जे स्टोरी टेलिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. ब्रँडिंगसाठी तर हे एक अविश्वसनीय टूल आहे. आपला नवीन लोगो किंवा डिझाईन टी शर्ट, कप किंवा पॅकेजिंगवर कसं दिसेल हे आपण काही सेकंदात बघू शकतो आणि आपल्या कल्पनांना लगेच प्रत्यक्षात आणू शकतो. आता हे तंत्रज्ञान खूपच पॉवरफुल आहे, पण ती अजून परफेक्ट नाहीये. तर चला आता ह्याच्या सध्याच्या मर्यादा काय आहेत यावरही थोडं स्पष्टपणे बोलूया. सध्या काही गोष्टींमध्ये हे मॉडेल थोडं कमी पडतं. उदाहरणार्थ खूप बारीक टेक्स्ट किंवा छोटे डिटेल्स कधीकधी नीट दिसत नाहीत. डेटावर आधारित डायग्राम्समधले फॅक्ट्स आपल्याला नेहमीच डबल चेक करावे लागतात. आणि हो, काही वेळा कॉम्प्लेक्स इमेजेस एकत्र केल्या की रिझल्ट थोडा अननॅचरल वाटू शकतो. तर मग खरा प्रश्न हा आहे की जेव्हा कल्पना आणि वास्तव यातलं अंतर इतकं कमी होतं तेव्हा आपण काय तयार करणार? आपल्या मनातली कोणती अद्भुत दुनिया आपण आता प्रत्यक्षात आणणार?